हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुम्हाला ब्लाऊजची शिलाई एकदम सोप्या पद्धतीमध्ये करता येईल। तर इथं बघा आपण आज बाही कशी जोडायची, त्याचबरोबर बघा पुढचे जे पार्ट आहेत तर ते जोडताना आपण कशा पद्धतीने जोडायचे की शोल्डर जे आहे तर ते पुढच्या साईडला उतरणार नाही आणि काखेमध्ये फुगा येत असेल तर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची। त्याचबरोबर बघा इथं हुक आणि लूज पट्टी आहे तर ती खालीवर होते, तर तसं होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची। तर बघा बऱ्याचदा बाही जोडताना ती उरते किंवा पुरत नाही जोडताना, तर ते कशामुळे होते तर ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर नवीन शिकत असाल तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सहजरित्या ब्लाऊजची शिलाई जमेल। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर इथे बघू शकता सर्व पार्ट आहे तर ते मी अस्तर आणि कापड आहे त्यांचं परफेक्ट असं जोडून घेतलेलं आहे। आता अस्तर आणि कापड जोडताना तुम्हाला काय अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, त्यानुसार तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी बनवेल। तर इथे बघा मी कटोरी घेतलेली आहे, तर कटोरीला आता टक्स कसा द्यायचा ते पाहणार आहोत आपण। आणि हा जो ब्लाऊज आहे तो 36 साईजचा आहे, तर याचा कटिंगचा व्हिडिओ याआधी मी चॅनलवर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर आता इथं बघा आपल्याला टक्स घ्यायचे आहे कटोरीचे। तर आडवी मार्किंग बघा कटोरीची मी 1.25 इंच घेतलेली आहे, 1 इंच आणि 2 लाईन म्हणजे 1.25 इंच। उभी मार्किंग आपल्याला 2.5 इंच वरती करायची आहे। अशा पद्धतीने बघा टक्सची मार्किंग करून घेतली। आता डबल शिलाई टाकून आपल्याला टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे, या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते आहे। त्याच्यानंतर बघू शकता एकदम परफेक्ट असा पफ आलेला आहे कटोरीला। तर या पद्धतीने बघू शकता व्यवस्थित असं आपण इथं टक्सची मार्किंग करून घेतली। दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला बघा आडवी मार्किंग आहे ती 1.25 इंच घ्यायची आहे। त्याच्यानंतर उभी मार्किंग आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे। तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर त्याच पद्धतीने इथे बघू शकता व्यवस्थित असं मी मार्किंग करून घेतलं। तर बघा अशा पद्धतीने टक्स आपण इथे शिवून घेतलेला आहे। आता बघा टक्स शिवून घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या भागाची इथं संपूर्ण शिलाई करायची आहे, म्हणजे जी पार्ट आहे ते जोडायची आहे। तर बघू शकता दोघं साईडचे पार्ट आहेत ते इथं आपण सेपरेट करून घेऊया, म्हणजे आपल्याला जोडायला सोपं जाईल। तर बघा दोघं साईडचे व्यवस्थित असे तिघं पार्ट मी सेपरेट केले। त्याच्यानंतर बघा जो आपला उजवा हात आहे त्या हाताकडचा जो पार्ट आहे तर तो इथं आपण सर्वात पहिले त्याची शिलाई करून घेऊया। तर बघा इथं साईड पार्ट आहे तर तो मी खालच्या साईडला इथं सरळ बाजूने ठेवलेला आहे। कटोरी आहे तर ती वरच्या साईडने उलट्या साईडने ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। त्याच्यानंतर अर्धा इंचची मार्जिन घेऊन आपल्याला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे। तर डबल शिलाई लगेच टाकायची आहे, जो पण पार्ट आपण जॉईंट करतो तर त्याला डबल शिलाई टाकायची आहे। तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी आलेली आहे आणि जोडताना पण कमी पडलेली नाही। आता क्रॉसपट्टी जोडताना कसं करायचं बघा, क्रॉसपट्टीला सरळ बाजूने खालच्या साईडला ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला बघा जो आपण पार्ट जोडलेला आहे तर तो अशा पद्धतीने उलट्या साईडने ठेवायचा आहे। आता कटोरीचा जो टक्स आहे त्याला बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे। आता अर्धा इंच वरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर व्यवस्थित असं बघा डबल शिलाई लगेच टाकून घ्यायची आहे। तर या पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे, तर बघू शकता इथं या पद्धतीने आपण एका साईडचा जो पार्ट आहे तर तो इथे शिवून घेतलेला आहे। तर बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं हा पार्ट रेडी झालेला आहे। आता एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी आहे आपली तर ती इथं मी कट करून घेतलेली आहे। दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे तर तो सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं जॉईंट करणार आहोत। तर बघा इथं साईड पार्ट आहे तर तो सरळ बाजूने ठेवलेला आहे, कटोरी जी आहे तर ती उलट्या साईडने ठेवलेली आहे। आता उलट्या हाताकडचा जो पार्ट आहे आपला तर त्याला इथं बघू शकता मी वरच्या साईडहून शिलाई टाकलेली आहे। तर डबल शिलाई लगेच टाकायची आहे आणि जिथं आपण कटोरी जॉईंट केलेली आहे वरच्या साईडला गळ्याच्या तिथं, तर तिथं बघा व्यवस्थित असं आपण डबल शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता व्यवस्थित आपण इथं कटोरी जॉईंट करून घेतली। तर आता इथं क्रॉसपट्टी आपण जॉईंट करणार आहोत। तर क्रॉसपट्टी बघू शकता हा जो पार्ट आहे तर त्याला सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि जे क्रॉसपट्टी आहे आपली तर ती उलट्या साईडने आहे। आता इथं बघा कटोरीचा टक्स होता त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आणि व्यवस्थित इथं शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता इथं मी अर्धा इंच वरती शिलाई टाकून घेतली, डबल शिलाई लगेच टाकायची आहे। तर बघू शकता या पद्धतीने। तर पहा इथं आता दोघं साईडचे पार्ट आपण इथे रेडी करून घेतलेले आहे, धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे। तर पहा इथं व्यवस्थित आपण हा पार्ट रेडी करून घेतलेला आहे। आता जी क्रॉसपट्टी आहे तर ती इथं एक्स्ट्राची आहे तर ती कट करून घ्यायची आहे। आपण वाढीव क्रॉसपट्टी इथं घेतलेली होती म्हणून। आता त्याच्यानंतर बघू शकता दोघं पार्ट आपले इथे रेडी झालेले आहे। तर आता इथं बघा हुक आणि लूप्स पट्टी कशी लावायची।
यावर सुद्धा बघा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. किती इंचची आपल्याला हुक आणि लूजपट्टी इथं लावायची असते. तर इथं बघा डबल फोल्ड हा कापड घेतलेला आहे मी. तर बघा इथं साधारण तुम्ही 2.5 इंचचा घ्यायचा आहे किंवा सिंगल जर असेल तर इथं तुम्ही 5 इंचचा घेऊ शकता. आता इथं बघा डबल फोल्ड हा पेपर आहे, त्यासाठी इथं जेवढा कापड होता तेवढा मी इथे यूज केलेला आहे. आता जो आपला उलट्या हाताकडचा जो पार्ट आहे तर त्याला बघा उलट्या साईडने ठेवायचा आहे आणि इथं बघा 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे. म्हणजे 2 लाईन एवढं इंचाचा टेप मोजला आपण तर तेवढं इथं शिलाईन टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं व्यवस्थित असं आपल्याला दाबटीपची शिलाईन टाकायची आहे. म्हणजे ती पट्टी जी आहे आपण लावतोय तर लूज पट्टी, तर ती आतल्या साईडला म्हणजे वरच्या साईडने एकदम परफेक्ट अशी फोल्ड होते त्यासाठी. तर बघा इथं शिलाईन टाकून झालेली आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. तर बघू शकता इथं फोल्ड केलेली पट्टी आहे तर ती 1 इंचची यायला पाहिजे तिथं अंतर जे आहे ते. म्हणजे ब्लाऊज जेव्हा घालतो तेव्हा आतल्या साईडला म्हणजे सेंटरला आपण हुक लावतो तर तिथं बघा गॅप वगैरे दिसत नाही. तर त्यासाठी अशा पद्धतीने लावायची आहे. तर पहा इथं परफेक्ट असं आपण एका साईडने ही लूप्सपट्टी लावून घेतली ब्लाऊजला. आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. तर हुकपट्टी ही 1.5 इंचाची घ्यायची. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर. आता इथं बघा 1.25 इंच एवढीच पट्टी होती माझ्याकडे, तेवढी घेतलेली आहे मी. तर त्याच्यानंतर बघा आपला उजवा हात आहे त्या हाताकडे आपल्याला सरळ बाजूने तो पार्ट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे. दाबटीपची शिलाईन टाकायची आहे व्यवस्थित अशी या पद्धतीने. म्हणजे ती पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते. तर पहा या पद्धतीने व्यवस्थित अशा फिनिशिंगमध्ये दिसते ती. खालच्या साईडला डबल शिलाईन टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने शिलाईन टाकायची आहे वरच्या साईडला. धागे वगैरे लगेच कट करायचे म्हणजे तेवढंच ब्लाऊजला फिनिशिंग वाढतं. आता इथं बघा दोघं साईडचे आपण इथं दोघं पार्ट रेडी करून घेतलेले आहे. आता ब्लाऊज शिवताना बघा इथं आपल्याकडून जर चूक झाली तर शोल्डर पुढच्या साईडने उतरतात. त्यासाठी लक्षपूर्वक इथं बघा तुम्ही कटोरी जी आहे तर तिथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे. पुढचा जो गळा आहे त्याचा तर व्यवस्थित असं बघा खालीवर जर पट्टी असेल तर फक्त तुम्ही तिथपर्यंत हा आकार द्यायचा जिथपर्यंत आपण कटोरी जॉईंट केलेली आहे. जर या साईडला तुम्ही बाहेरून जर घेतला तर तिथून बघा गळा आहे तो पसरट होतो आणि शोल्डर उतरतात. तर त्यासाठी अशा पद्धतीने बघा खडूने सर्वात पहिले मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर शिलाईन टाकायची आणि कटोरी आहे तिथपर्यंत म्हणजे जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत हा एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपला पुढचा जो गळा आहे तर तो गोल असा इथं आलेला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम मी त्याच पद्धतीने इथं बघा खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती शिलाईन टाकून घेतली म्हणजे अस्तर आणि कापड जे आपण जोडलेलं आहे तर ते व्यवस्थित राहावं यासाठी. तर पहा इथं दोघं साईडने आपण गळ्याची इथं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. तर याच पद्धतीने गळा आहे तर तो पसरट करायचा आहे. कटोरी आहे त्यालाच फक्त. आता गळ्याला आपण गळपट्टी लावणार आहोत. तर ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या बघू शकता मी तिरकस धाग्यामध्ये कटिंग केलेली आहे. तर बघा इथं ही जी पट्टी घेतलेली आहे तर ती 1.25 इंचची आहे. तर तुम्ही नवीन जर शिकत असाल तर 1.5 इंचची पट्टी घ्या म्हणजे तुम्हाला जॉईंट करायला सोपं जाईल. आता पट्टीला बघा डबल फोल्ड करायचा आहे आणि शोल्डरपासून व्यवस्थित असं शिलाईन टाकायची आहे. म्हणजे 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला छोटे छोटे जे कट्स मारता येतात तर तेवढं इथं शिलाईन म्हणजे राहू द्यायची आहे. आता अशा पद्धतीने बघू शकता मी व्यवस्थित असं हळूहळू इथं शिलाईन टाकून घेतलेली आहे. म्हणजे ती पट्टी जॉईंट केलेली आहे आपण. आता व्यवस्थित बघा इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे आपल्याला. म्हणजे जी शिलाईन टाकलेली आहे ती व्यवस्थित चेक करायची म्हणजे तिला कट न करता आपल्याला जो कापड उरलेला आहे म्हणजे सोडलेला आहे आपण त्याला शिलाईन टाकायची आहे. आता हा जो पार्ट आहे तर तो बघू शकता मी उलट्या साईडने फिरून घेतला. आता अर्धा इंच एवढा कापड सोडलेला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड केलं. आता जी पट्टी आपण फोल्ड केलेली आहे तर ती ती बघा या एकदम कोपऱ्यावरती तिच्यावरती आपण शिलाई टाकायची आहे. म्हणजे तेवढंच आतल्या साईडहून सुद्धा आपलं फिनिशिंग वाढतं ब्लाऊजला. तर बघू शकता इथं व्यवस्थित असं मी शिलाई टाकून घेते. तर याच पद्धतीने बघू शकता तुम्ही दोघं साईडने आपण इथंही गळपट्टी लावून घ्यायची आहे. तर तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता. तर पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी आपली ही शिलाई आलेली आहे आतल्या साईडहून आणि बाहेरून सुद्धा. तर बघा आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने गळपट्टी लावून घेणार आहोत. तर बघा इथं 1/2 इंच एवढा कापड मी बाहेर सोडलेला आहे. तर अशा पद्धतीने हळूहळू फिरवत आपल्याला ही गळपट्टी लावून घ्यायची आहे. तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. आता इथे बघा ही पट्टीला आपण शिलाई टाकून घेतली. आता एक्स्ट्राची पट्टी कट करून घेतली. त्याच्यानंतर बघा जो पहिले आपण पार्ट आपण ज्याला गळपट्टी लावलेली आहे तो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित चेक करायचं. म्हणजे काय होईल आपली हुक आणि लूप्स पट्टी खालीवर होणार नाही. व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे.
आता छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. पहा मी या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारून घेतले. ती पट्टीला नखाने प्रेस करायचं आहे, म्हणजे ते आतल्या साईडला व्यवस्थित अशी फोल्ड होते. तर बघू शकता इथं उलट्या साईडने मी ब्लाऊज फिरवून घेतलेला आहे आणि जी पट्टी आहे तर तिच्या एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई टाकते, म्हणजे ती पट्टी आहे ती एकदम परफेक्ट अशी दिसते. आता इथं बघा 5 इंच कापड आपण एक्स्ट्रा हुक पट्टीकडे सोडलेला होता, तर त्या कापडला बघा व्यवस्थित असं मध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला, म्हणजे शिलाई टाकायला सोपं जाईल. तर बघू शकता इथं शिलाई टाकून घेतलेली आहे आपण. धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे. तर बघा इथं पुढचे पार्ट आपले रेडी झालेले आहे. पुढच्या भागाची इथं गळपट्टी लावून घेतली आपण. तर लूजपट्टी आपण इथे तयार करून घेतो आहे आता. तर या पद्धतीने बघा 6 मार्किंग केलेले आहे मी. तर जेवढं आपण इथं हुक हे करण्यासाठी लावले, पट्टीला आपण जेवढं हे केलं तर हुक लावले तेवढं ब्लाऊज आहे तो परफेक्ट दिसतो. म्हणजे मधल्या साईडला जेव्हा हुक लावतो तिथं आपल्याला गॅप दिसत नाही. परफेक्ट असा हा ब्लाऊज आपला रेडी होतो. तर बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित असं आपण एक तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पेनाने मार्किंग करून घ्या तिथं. आणि त्याच्यानंतर जिथं शिलाई टाकायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी व्यवस्थित असं मशीन फिरवत इथं शिलाई टाकून घेते. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने शिलाई टाकायची आहे. तर बघू शकता इथे या पद्धतीने 6 बनवून घेतले मी. त्याच्यानंतर बघा इथं आपण डबल शिलाई टाकून शिलाई लॉक करायची आहे खालच्या साईडला आणि धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे. तर बघू शकता पुढचे पार्ट आपले रेडी झालेले आहे. आता इथं बघा आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. तर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची तर बघा इथं हा पाठीमागचा पार्ट आहे तर त्याला बघा सरळ बाजूने ठेवलेला आहे मी आणि त्याच्यावरती आपल्याला पुढचा जो पार्ट आहे दोघं पार्ट तर त्यांना उलट्या साईडने ठेवायचं असतं. आता अर्ध्या इंचवरती बघा शिलाई टाकायची आहे आपल्याला शोल्डरला. तर शोल्डर जोडताना या पद्धतीने जोडायचे आहे. गळ्याकडे बघा 2 ते 3 शिलाई एक्स्ट्रा म्हणजे शिलाई तिथं लॉक करायची आणि 3 शिलाई आपल्याला इथं टाकायची आहे. आता फिटिंगच्या साईडला बघू शकता या पद्धतीने दोघं पार्ट व्यवस्थित चेक करून पाहायचे. जो पार्ट एक्स्ट्रा असेल त्याला कट करून घ्यायचा आहे. तर थोडंसं किंचित इथं जास्तीचं वाटत होतं तेवढं मी इथं कट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथं मुंड्याचे शेप आपले परफेक्ट असे आलेले आहे. पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला शोल्डर आहे ते व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. तर बघा इथं मुंड्याकडून शिलाई टाकून घेतली. गळ्याच्या तिथं आपण शिलाई लॉक केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर बघू शकता इथं शिलाई लॉक करायची म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती जी शिलाई आहे तर ती निघणार नाही यासाठी. आता दोघं पार्ट फिटिंगच्या साईडला व्यवस्थित चेक करायचे. परफेक्ट इथं आलेले आहे बघू शकता. आता बाही जोडण्या अगोदर बघा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर त्याला व्यवस्थित चेक करायचा आहे. तर इथं बघा जो एक्स्ट्रा पार्ट असेल त्याला कट करून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी चेक करून घेतलं आहे बघू शकता इथं. आता इथं बघा बाही जोडताना आपल्याला इथं बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. पुढचा जो पार्ट आहे तर तो मी वरच्या साईडने ठेवलेला आहे. पाठीमागचा पार्ट आपण खाली ठेवलेला आहे. तर बाही बघा जसं आहे तसं मी परफेक्ट अशी ठेवलेली आहे. म्हणजे अस्तरसुद्धा आपण परफेक्ट असं जॉईंट केलेलं आहे. आता बाही जोडण्याआधी बघा बाहीसुद्धा चेक करायची आहे आपल्याला. तर बघू शकता दोघं अशा पद्धतीने मी उलट्या साईडने बाही फिरवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे. जो पार्ट एक्स्ट्रा असेल त्याला कट करून घ्यायचा आहे. तर फिटिंगच्या तिथं बघा थोडंसं एक्स्ट्रा होतं ते मी कट करून घेतलं. बाहीचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथं हा सेंटर पॉईंट ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा बाही लांबी तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही मोजून तिथे मार्किंग करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा तुम्ही जेवढं मार्जिन घेतलं असेल शिलाई म्हणजे जोडताना तर कटिंग करताना तर त्याच पद्धतीने इथं बघा शिलाई टाकायची आहे. तर बघा मी इथं अर्धा इंचवरती शिलाई टाकून घेते. तर बाही जोडताना बघा शोल्डरपासूनच शिलाई आपल्याला इथं टाकायची आहे म्हणजे जोडायची आहे. म्हणजे परफेक्ट अशी ती दोघं साईडला सारखी जशी जोडली जाते आणि बाही जशी आहे तशी फिरवत फिरवत आपल्याला शिलाई टाकायची आहे बघा. ओढली जर तुम्ही बाही तर ती उरते आणि फिटिंग व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी बघा जशी आहे तशी बाही आपल्याला इथं शिवून घ्यायची आहे. आता दोघं साईडने आपण बघा सेंटरपासून बाही जॉईंट केल्यानंतर पूर्ण इथं बाहीलासुद्धा इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा मी इथं बाही एका साईडची जॉईंट करून घेतलेली आहे. आता सरळ बाजूकडूनच बघा फिटिंगच्या साईडला आपल्याला एक शिलाई टाकायची आहे. 5 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा एकदम व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायची आहे. दोघं पार्ट खालचा आणि वरचा पार्ट व्यवस्थित आपल्याला एकमेकांवरती ठेवायचा आहे. एक्स्ट्राचा कापड दिसतोय तर तो बघू शकता मी इथं कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा बाही आपली परफेक्ट अशी चेक करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा असेल तर ती कट करून टाकायची. आता बाहीचा सुद्धा सेंटर पॉईंट काढायचा आहे. शोल्डरच्या तिथं ठेवायचं आहे बघू शकता सेंटर पॉईंट. त्याच्यानंतर इथं आपल्याला बाही आहे ती जोडायची आहे. तर अशा पद्धतीने बघा जशी आहे तशी मी फिरवत इथं मी जॉईंट करते, ओढायची नाही. तर व्यवस्थित अशी ती फिटिंगमध्ये बसते.
ओढली आपण बाही तर ती उरते, म्हणजे तिची फिटिंगच व्यवस्थित येत नाही. फुगा होतो. त्यासाठी व्यवस्थित असं काळजीपूर्वक आपल्याला बाही आहे ती इथं ब्लाऊजला जोडायची असते. तर बघा इथं दुसऱ्या साईडने सुद्धा ते सेम मी त्याच पद्धतीने सेंटरपासूनच बाहीला इथं जोडून घेते. तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीला इथं शिलाई टाकायची आहे. तर हा जो ब्लाऊज आहे तर त्याचा कटिंगचा व्हिडिओ याआधी मी चॅनलवर दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता आपण त्याची शिलाईसुद्धा तुम्हाला मी दाखवलेली आहे. कटिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल चॅनलवरती. तर बघा आता फिटिंगच्या साईडला सुद्धा सरळ बाजूकडून एक शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे धागे वगैरे ब्लाऊजचे निघतात तर ते आतल्या साईडला पॅक होऊन जातात आणि धागे निघत नाही ब्लाऊजचे. एक्स्ट्रा कापड असेल तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं व्यवस्थित असं मी कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर ब्लाऊजला बघा उलट्या साईडने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फिटिंग करायला सोपं जाईल त्यासाठी. तर पहा मी या पद्धतीने व्यवस्थित असं फिरवून घेतलं ब्लाऊजला. आता एकदम कोपऱ्यावरती किंवा पाव इंचावरती आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. तर बघा इथं शिलाई लॉक करायची आहे, सुरुवातीला सुद्धा आणि शेवटला सुद्धा. तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण इथं शिलाई टाकून घेऊया आता. तर पहा इथं मी या पद्धतीने व्यवस्थित असं शिलाई टाकून घेते. तर पाव इंच कापड इथं पकडायचं आहे, म्हणजे खालचा कापडसुद्धा व्यवस्थित चेक करत इथं शिलाई टाकायची, म्हणजे फुगा वगैरे त्याला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता इथं बघा कमरेच्या साईडला सुद्धा शिलाई लॉक केलेली आहे मी. आता फिटिंगची मापं टाकायची आहे, जे तुम्ही ब्लाऊजवरनं घेतली असेल त्याच पद्धतीने इथं फिटिंग टाकायचं आहे. तर बघा इथं 6.5 इंच इथं दंडघेर होता त्यांचा आणि छातीचा चौथा भाग इथं 9 इंच घ्यायचा आहे. तर बघा इथं या पद्धतीने 9 इंचवरती मार्किंग करायचं. लूजिंगसाठी इथं बघा मी 9.25 इंच घेतलेला आहे. खालच्या साईडला सुद्धा मी तेवढंच घेतलेलं आहे, म्हणजे 8.5 असं घेतलेलं आहे कमरेच्या साईडला. तर व्यवस्थित असं बघा तुम्ही जसं इथं ब्लाऊजचं माप घेतलं असेल त्याच पद्धतीने इथं फिटिंग करायची आहे. आता पट्टीने असं सरळ अशी लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर बघू शकता इथं शिलाई टाकून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम 6.5 इंच दंडघेर घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग इथं बघू शकता मी या साईडला 9 इंच घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडला बघा तिथं सुद्धा 8.5 घेतलेला आहे. म्हणजे वरती आपण छातीचा चौथा भाग घेतो, तर कमरेच्या साईडला तिथं मी अर्धा इंच मायनस करून घेत असते. आता दोघं साईडला बघा आपण फिटिंगची शिलाई टाकल्यावरती इथं बघू शकता व्यवस्थित असं आपण कमर जी आहे जेवढं घेतलं असेल तेवढं इथं बघा लूजपट्टी सोडून आपल्याला कमर चेक करायचं आहे किती भरतंय ते. तर अशा पद्धतीने बघू शकता पावणे 33 इंच इथं आलेलं आहे. तर ब्लाऊजवरनं त्यांचं माप घेतलं होतं तर त्यांची कमर तेवढीच होती, तर बरोबर अशी आलेली आहे तिथं. तर इथे बघू शकता 3 ते 4 शिलाई एक्स्ट्राच्या इथं मी टाकून देते, म्हणजे त्यांना ब्लाऊज आहे तर तो टाईट होत असेल तर ते लूज अजून करू शकता. तर या पद्धतीने बघा आपण कटोरी आहे ती कशी जोडायची, टक्स कसे घ्यायचे, बाही कशी जोडायची, हुक आणि लूजपट्टी कशी लावायची. तर पुढचा जो गळा आहे तर तो पसरट होऊ नये यासाठी कशा पद्धतीने आपल्याला गळ्याचं जे मार्किंग आहे ते कसं करायचं, ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेलं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.